जोरदार घोषणाबाजी करतायत। जय पवार आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणीच उपस्थित आहेत। जय, सध्याचे अपडेट नेमके काय आहे? कारण आपण पाहतोय गेल्या 1 ते 1.5 तासापासून हे आंदोलन सुरू आहे आणि पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, मात्र हे आंदोलक आपल्या मोर्चावर, आपल्या आंदोलनावर अद्यापही ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। जय, निश्चितच प्रसाद सर, खरं तर शांततेपूर्व आंदोलन हे चेंबूर सिद्धार्थ कॉलनीमध्ये केलं जाणार होतं। या ठिकाणी काही पाहू शकता आपण, आंदोलक अजूनही त्या ठिकाणी घोषणाबाजी देत आहेत। शिक्षण मंत्र्यांच्या विरोधातल्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। हातात संविधानाचं पुस्तक घेऊन सर्व आंदोलक या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठा पोलिसांचा फौजफाटा सुद्धा या ठिकाणी तैनात आहे। काही वेळापूर्वी आंदोलकांनी पोलिसांमध्ये बाचाबाची झाली, मात्र आता पोलिसांनी या आंदोलकांना कुठेतरी सहकार्य केल्याचं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी आता आंदोलन हे पोलिसांकडनं करू दिलं जात आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आता नागरिक हे या कॉलनीच्या रस्त्यावरती उतरून या ठिकाणी आंदोलन करत आहेत। हातात वेगवेगळे फलक त्या ठिकाणी त्यांच्या पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच जी मागणी या सर्वांकडनं केली जाते, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ही त्यांच्याकडनं सातत्यानं केली जाते आणि त्यासोबतच जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर त्या ठिकाणी हे आंदोलन आणखीन तीव्र करू अशा इशारा या ठिकाणी देण्यात येतो। आपण काही लोकांशी सुद्धा बोलूयात। दादा, काय भावना तुमच्या? या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय आम्हाला आज। खरं तर या देशामध्ये राहण्याची लाज वाटायला लागली आम्हाला। ज्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, आज त्याच संविधानाची या देशामध्ये पायमल्ली होते, तर खरं तर आम्हाला असं वाटतंय तर हा देश सोडून पाकिस्तानात जाऊन राहायला वाटतंय। कारण या ठिकाणी असं वाटतं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, जो भारतीय संविधानाने जे व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, हे सरकार कुठंतरी ते चिरडण्याचं काम करतंय। मग जर आम्ही शिक्षणावरती आवाज उठवला तर आम्हाला ते जेलमध्ये टाकतात, आमच्या मुलांवरती ते लाठीचार्ज करतात। मग काय त्या सरकारचा फायदा आणि काय आमच्या या संविधानाचा? हे भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे। ह्या संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिलेलं, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि समता दिलेली आहे। त्याच्यामुळं जर आम्हाला स्वातंत्र्यासाठी आम्हाला लढण्याची वेळ आली, ज्यावेळेस या देशावरती ब्रिटिशांचं राज्य आंदोलन करू का दिलं जात नाही? काल सुद्धा आंदोलन दादरमध्ये घडलं, त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लाठीचार्ज झाला किंवा पोलिसांकडनं कारवाई केली गेली। कसं आहे, केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे, त्याच्यामुळं त्या सरकारला भीती वाटते येणाऱ्या भविष्यामध्ये हा तरुणाई हे सरकार पलटी करू शकते आणि म्हणून या ठिकाणी आंदोलन चिरडण्याचं काम हे सरकार करते। मात्र यापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी सुद्धा आंदोलन घेतलं होतं, त्यावेळी अशी